आपलं स्वागत आणि आपण पाहतोय की आज सामनाच्या अग्रलेखामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर स्तुतिसुमनं जी आहेत ते या अग्रलेखाच्या माध्यमातून जे आहेत ते उधळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांनी 1 जानेवारी 2025 ला म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसून आता आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया अशी गडचिरोलीची ओळख बनवायची आहे. गडचिरोलीला पोलाद सिटी बनवायचं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. या दरम्यानच देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यानच तब्बल 11 माओवाद्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर जे आहे ते आत्मसमर्पण केलं होतं. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून काही ठराविक रक्कम देखील जी आहे ती देण्यात आली होती. या सगळ्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. देवाभाऊ अभिनंदन अशा मथळ्याखाली हे संपादकीय जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या प्रेक्षकांना ते टॉप न्यूज मराठीच्या स्क्रीनवर देखील आता पाहता येत आहे ते नेमकं अग्रलेख काय आहे आणि या अग्रलेखामध्ये काय म्हटलेलं आहे. आणि या अग्रलेखावरच आपण आज प्रामुख्याने चर्चा करणार आहोत की देवेंद्र फडणवीसांचं सामनातून कौतुक ही केवळ औपचारिकता आहे की नव्या मैत्रीचे सूर जुळणार या निमित्ताने पाहणं महत्वाचं आहे. कारण मागच्या 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं 2019 ते 2025 2024 हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात अस्थिर काळ होता. यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणी कोणत्या पक्षात जातोय, कोणताही पक्ष कुठेही जातोय, कुठलाही नेता कुठल्याही नेत्यासोबत दिसतोय, अशी साधारणतः स्थिती जी आहे ती आपल्याला या 5 वर्षामध्ये 19 ते 24 मध्ये पाहायला मिळाली होती. या दरम्यानच्या काळात शिवसेना आणि भाजपाकडून अनेकदा टोकाची विखारी टीका देखील दोन्ही पक्षांवर केली गेल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपाने तर एकमेकांवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली नव्हती. आणि त्यानंतर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भाजपा 132 जागांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21वे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी याबाबत विचारण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे एकेकाळी म्हणाले होते की एक तर राजकारणामध्ये तुम्ही राहाल किंवा मी राहील. मात्र त्याच्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं आहे की तेही राहतील आणि मी राहीन, कारण हे शेवटी राजकारण आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सामंजस्य राजकारणाची समान राजकारणाची एक महाराष्ट्राच्या राजकारणाची जी संस्कृती राहिलेली आहे की कटुता निर्माण करणारी टीका जी आहे ती टाळली गेली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आजचं सामनातला अग्रलेख या सामना अग्रलेखामधून देवाभाऊ अभिनंदन असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागतच करायला हवं. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. तर यामध्ये काही चुकीचं नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खान सम्राटांसाठी नाही, ही दाखवून देण्याची काळजी ही देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात सुरू झाली आहे हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकींचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिनंदनास पात्र आहेत, असं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाते विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुकताच घालवला नाही तर अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन, उद्घाटन केलं. काही प्रकल्पांचं लोकार्पण देखील केलं आणि यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले, ते खरंच तसंच होणार असेल तर केवळ गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे सकारात्मक म्हणावं लागेल, असं सामना अग्रलेखातून म्हणण्यात आलेलं आहे. यासोबतच प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य गरीब जनता, आदिवासी यांच्यासाठी जो दिवस कलाटणी देणारा ठरेल. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे आजवर विकासाची साधी तिरीपही येऊ शकली नाही असा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य आहेत, परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती ही अनेकदा महत्वाची ठरत असते. देवेंद्र फडणवीस यांनी ती दाखवण्याचं ठरवलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नक्षलवाद हा भारतीय समाजाला लागलेला डाग आहे. माओवाद्यांच्या नावाखाली तरुण पोरा अंगावर सैनिकी पोशाख चढवतात, हाती बंदुका घेतात व जिल्ह्यातून व जंगलातून प्रस्थापितांविरुद्ध समांतर सशस्त्र सरकार चालवले जातात. हे धोरण करणाऱ्यांविरुद्ध आणि सावकारी लढा असल्याचे भासवून नक्षलवादी आर्मीत बेरोजगारांना भरती केलं जातं व सरकार विरुद्ध लढवलं जातं. हे सर्व चालतं ते माओवाद्यांच्या नावाखाली, असं प्रामुख्याने जे आहे ते सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर जर आपण पाहिलं तर याच अग्रलेखामधून पुढे एकनाथ शिंदेंवर, जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यांच्यावर प्रामुख्याने या निमित्तानं टीका करण्यात आलेली आहे. या अग्रलेखाच्या पुढच्या भागामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की सामर्थ्यांचा उगम बंदुकीच्या नळीतून होतो. या माओवादी विचारांकडे तरुण वळला की तो गरीब व बेरोजगारीमुळे गडचिरोली सारखे अनेक भाग विकासापासून वंचित राहिले व तिथेच नक्षलवादी चळवळ फोपावली. पटकन न्याय मिळतो म्हणून गावेच्या गावे नक्षलवादाची समर्थक आणि आश्रयदाते बनली. आता मी इथे जसं म्हटलं की यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रामुख्याने टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कारण एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री काही काळ राहिलेले आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या अग्रलेखामध्ये असं म्हटलंय, गडचिरोलीच्या आधीच्या पालकमंत्र्यांनीही केवळ त्या ठिकाणी मोटरसायकल वरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले. तथापि त्यांचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खानसम्राटांचे टक्के कसे वाढवतील यासाठी होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले. तथापि संभाव्य पालकमंत्री फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काही करत असतील तर तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि एकंदरीत असे दिसत असेल तर फक्त केलेल्या दाव्यानुसार गडचिरोलीच्या विकासाचा वादा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकासाचा तेथील रोडमॅप प्रत्यक्षात आणावा लागेल आणि गडचिरोलीत असे आतापर्यंत कधीही झाले नाही, असं प्रामुख्याने सामनाच्या अग्रलेखामधनं आज म्हणण्यात आलेलं आहे. एकंदरीतच देवाभाऊ अभिनंदन या मथळ्याखाली सामनाचा जो अग्रलेख आज लिहिण्यात आलेला आहे, या अग्रलेखाच्या माध्यमातून अगदी तोंड भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं काही वर्षांपूर्वीपर्यंत जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदी 5 वर्षापूर्वी 2019 ते 24 मध्ये या दोन पक्षांनी अर्थातच एकदम विखारी टीका दोघांवर केल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपच्या अनेक नेत्यांकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली जात होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही त्याचा काउंटर अटॅक जो आहे तो केला जात होता. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी मी सामना वाचत नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर हे जे नवं पर्व आता मैत्रीचं कुठेतरी जुळतंय असं दिसतंय. तर खरंच देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरून सामनांच्या अग्रलेखामधनं केलेलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक हे केवळ एक औपचारिकता होती की नव्या मैत्रीचे सूर जुळण्यासाठीची ही साखर पेरणी होती. हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. या संपूर्ण विषयातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.